प्रथमतः सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। आज सुंदर एज्युकेशन कन्सल्टंट यांच्यातर्फे MBBS विद्यार्थ्यांसाठी आज सेमिनार आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे MBBS डॉक्टर झालेले आहेत त्यांचे फेलिटेशन सुद्धा या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे। अशा कार्यक्रमासाठी आपल्याला एक दुर्मिळ पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत। ते शिवव्याख्याते आहेत, मोठे विचारवंत आहेत, शिक्षण तज्ञ आहेत आणि समाज प्रबोधक आहेत। असे आमचे प्राध्यापक बानगुडे पाटील यांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला माननीय निलेश पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे मित्र नितीन कदम सर हे सुद्धा मोठे शिक्षण तज्ञ आहेत आणि शिक्षणाचा प्रसार एक चांगल्या प्रकारे ते या ठिकाणी करतात, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपले प्रमुख पाहुणे जे आहेत ते या ठिकाणी ईश्वरी शर्मा जे आपल्या मुलांची त्या विद्यापीठामध्ये त्या हॉस्टेलमध्ये सगळ्या प्रकारची काळजी घेतात, ते आज आपल्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर विकास चांदर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा डॉक्टर दीपेश रसाळ आणि माझी सूनबाई डॉक्टर कल्पिता रसाळ यांचं पण मी स्वागत करतो, कारण त्यांच्या प्रयत्नानेच हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित होतो, याचा मला मनापासून आनंद आहे। आज मी आपल्या पाहुण्यांना सांगू इच्छितो की प्राध्यापक बानगुडे पाटील सर, मला भीती वाटते। भीती कशाची वाटते तर वाटत होती 2006 साली, आपल्या 1906 साली 2006 साली ज्या दिवशी मी माझ्या मुलाला डॉक्टर दीपेशला या विद्यापीठामध्ये रशियाला MBBSला ॲडमिशन दिलं आणि त्याला ज्या वेळेला मी दिल्लीच्या एअरपोर्टवरती पोचवायला गेलो त्यावेळेला माझं कुटुंब आणि मी आम्हाला शाश्वती नव्हती की या मुलाला मी पाटील का नाही, इतकं प्रेम त्याच्यावरती होतं। आणि त्या प्रेमातून सुद्धा मी माझ्यापासून त्यावेळेला दूर ढकललं आणि दूर ढकलून ज्या वेळेला 6 वर्षाने तो भारतामध्ये MBBSची डिग्री घेऊन आला त्यावेळेला माझं कुटुंबाने माझ्या सगळ्या मनाला खूप आनंद झाला सर, हे आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आणि म्हणून त्यावेळेला जी भीती होती तीच भीती कदाचित आज आपल्या मनामध्ये, आपल्या पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल आहे। याचं कारण असं की आपण ज्या वेळेला आपल्या मुलाला 12वी पास झाल्यानंतर कोणतं शिक्षण द्यावं हे आपल्याला बऱ्याच वेळेला समजत नाही किंवा आपण त्यामुळे गोंधळलेलं असतो आणि म्हणून अशा वेळेला काय निर्णय घ्यायचा हे आपल्याला कळत नसतं। आणि म्हणून त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला आपल्या मुलाचा डॉक्टर व्हावं असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आपल्या भारतामध्ये आपल्याकडे जर मार्क्स नसतील, कमी मार्क्स असतील तर आपल्याकडे पैसे नसतात आणि म्हणून आपण आपल्या मुलाला MBBS पासून दूर ठेवतो आणि म्हणून त्यासाठी हा एक मार्ग या ठिकाणी असतो आणि म्हणून तो मी निवडला। खरं म्हणजे पाटील सरांना मला सांगायचं आहे की सर, ज्या वेळेला माझा मुलगा मी रशियाला पाठवला त्यावेळेला मी MEP समाजामध्ये त्या कार्यकारिणी मंडळामध्ये डायरेक्टर होतो, मी संस्थेमध्ये प्राचार्य होतो, मी संस्थेमध्ये शिक्षणाधिकारी होतो आणि जे मेडिकल कॉलेज आडगावचं ज्या वेळेला स्थापन झालं त्या स्थापनेच्या वेळेला सुद्धा मी संस्थापक होतो। एवढं असून सुद्धा त्या काळामध्ये मी माझ्या मुलाला प्रवेश देऊ शकलो नाही, कारण कॉलेज हे नवीन होतं, कॉलेजला पैशाची आवश्यकता होती आणि माझ्याकडे पैसे तेवढे नव्हते आणि म्हणून मी हा मार्ग निवडला आणि त्यात आज मी यशस्वी झालो। या यशस्वी मागे मला सुद्धा असं वाटायला लागलं की माझा मुलगा, माझी सून ज्याप्रमाणे MBBS होऊन आज
या भारतामध्ये चांगली प्रॅक्टिस करतात, सरकारी नोकरीमध्ये फर्स्ट क्लास ऑफिसर आहेत, अशाच प्रमाणे माझ्यासारखे प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, कामगार, रिक्षावाले, कामवाले या सगळ्यांचे मुलंसुद्धा MBBS झाली पाहिजे ही घुणगाट घालून मी त्याला हा मार्ग दाखवला आणि त्याने हा मार्ग या ठिकाणी यशस्वी केला. त्याचं मला या ठिकाणी मनस्वी आनंद आहे, हे मला सांगायला या ठिकाणी खूप आनंद वाटतो. खरं म्हणजे आज हे जे जग आहे, सर्वांना माहिती आहे की खूप स्पर्धेचं जग आहे. आम्ही ज्या वेळेला शिकलो, आम्ही प्राध्यापकी केली, शिक्षक म्हणून काम केलं, तो काळ वेगळा होता. परंतु आजचा काळ जो आहे ते पालक थोडेसे सुशिक्षित आहे, परंतु फारसा पैसा त्यांच्याजवळ नाही. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला या मुलांना हा एक स्पर्धात्मक काळ आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपण पालकांनी आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे आजची काळाची गरज आहे. आमच्या काळामध्ये आम्ही BA झालो, MA झालो, डॉक्टर झालो, MPhil झालो, लेक्चर झालो, प्राचार्य झालो, हा काळ गेला. आता तेही तुमच्या वाट्याला येणार नाही, कारण अलीकडे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी टिकेल याची शाश्वती आपल्याला नाही. आणि म्हणून हे ट्रॅडिशनल शिक्षण घेण्याऐवजी आपण आता टेक्निकल, IT, मेडिकल या शिक्षणाकडे आपल्या मुलांना नेलं पाहिजे, हा एक माझा संदेश आहे. आणि म्हणून या गोष्टीतून जर आपण हे फील्ड जर निवडलं तर आपल्याला या ठिकाणी निश्चित यश येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या अगोदर जे व्याख्याते बोलले त्या व्याख्यात्यांनी त्यांचे अनुभव, त्या विद्यार्थ्यांनी ते अनुभव हे या ठिकाणी विशद केलेले आहेत. त्याचा आपण विचार करून आपल्याला जर आपली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याचं हे एकमेव मार्ग, एकमेव ठिकाणी या ठिकाणी आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. आपण या ठिकाणी खरं म्हणजे प्राध्यापक बानगुडे पाटील यांना ऐकायला आलेलो आहोत, त्यांचे विचार ऐकायला आलेलो आहोत, त्यामुळे मी फारसं या ठिकाणी बोलत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी जे याच कॉलेजमधून, याच देशामधून MBBS झाले परत आलेले आहेत त्या सगळ्या MBBS डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो. जे विद्यार्थी त्या ठिकाणी MBBS म्हणून शिकता आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जे जाणारे आहेत त्या जाणाऱ्यांना सुद्धा मी एकच सांगेल की भीती मनामधून काढून टाका, घाबरू नका. आपण आपल्या घरापासून दूर गेल्याशिवाय आपल्याला चांगलं यश मिळत नाही, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलीवरती प्रेम जे आहे ते थोडं दुरून करा. या काळामध्ये जर आपल्याला कायमचं जर प्रेम मिळवायचं असेल तर काही दिवस आपल्याला आपल्या मुलापासून शिक्षणासाठी दूर ठेवा आणि तो शिक्षून आल्यानंतर पुन्हा आपण आपल्या शेवटच्या आयुष्यापर्यंत आपण आपल्या मुलीपर्यंत राहू शकतो. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. पुन्हा एकदा आपण सर्व पालक, त्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी हे सर्व या कार्यक्रमाला आले, आपल्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पुन्हा आपण जे निमंत्रित केलेले पाहुणे आहेत या पाहुण्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी मनापासून या रसाळ कुटुंबाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.